युती होऊ नये म्हणून याला विरोध कोणाचा होता? बाहेरून होता, जिल्ह्यातून कोणाचा नव्हता. बाहेरून कोणाचा? मला काय माहिती, तुम्ही शोधा आणि मला सांगा. पण जिल्ह्यातून कोणाचा नव्हता. कारण राणेसाहेब स्वतः युतीसाठी आग्रही होते. हो, मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही. 21 तारखेची ती काय काय युती होईल? आता नाही वाटत मला, आता नाही वाटत. कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका. शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात? तुमचाही मोठा पक्ष आहे. आता थांबणं योग्य नाही. वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही. आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तरं अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो. कार्यकर्ते थांबलेले ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही. म्हणून आम्ही डिसिजन घेतला, जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल, अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार.